एकदम छोटा रोड आहे, दोन्ही साईडना असं दरी आहे. इधर से आराम से आ जाओ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आपण चाललो आहे करंजाडच्या डोंगरावरती आणि तिकडे डोंगरावरून जाऊन बघणार आहे व्ह्यू वगैरे कसा दिसतोय काय. आता सध्या हे करंजाडचा डोंगर आहे नवी मुंबईमध्ये. तर चला मग आपण जाऊया. आमच्यासोबत हे 2 सोबती आहेत आणि आता आपण चाललो डोंगर चढा सुरुवात करतोय. बघू शकता करंजाडचा एरिया. हा पाठीमागे करंजाड्याचा एरिया आहे पूर्ण आणि आता ट्रॅकिंग आपलं चालू होत आहे बघा. दिस साइड जेवढी येते तेवढी इंग्लिश झाडली आणि निघालो पुढच्या दिशेने. पुढच्या अंगाला होत्या म्हशा. म्हशी सगळ्यात चरायला आल्या तिथे. मसरांचा आदर्श घ्यायला एवढं कमीच आहे मित्रांनो. कारण की मालक कुठं जरी गेला तरी आपलं सगळ्यांनी सोबत जोगवायचं आणि सगळ्यांनी सोबत राहायचं. एखादी मस इकडे जाणार नाही तिकडे जाणार नाही. अरे सीधा सीधा आराम से. पावसाच्या पाण्यामुळे रोड एकदम शेवाळेला असतात. सगळं शेवाळ वरती साचलेलं. चलो अभी मत कुछ करो. हाँ फिर उधर से निकल बच्चा. चलो चलो नंतर सीधा. हाँ आपने कुछ टेंशन नाही, हारने को खाली. आम्ही काही वेळ चालत गेलो पण आम्हाला समजलं की आम्ही रस्ता चुकलोय. नाही रे इधर से नाही, पीछे से रस्ता चुकलेला आहे आमचा. आता आम्ही रोड चेंज करतोय. आता त्या पाठीमागच्या साईडून जाणार आता. हां अशा रीतीने आमचा ट्रॅक चालू झालेला आहे आणि अशा प्रकारचा रोड आहे आणि ह्या रोडनंच आपल्याला पुढे जायचं आहे आणि काही क्षणामध्ये मी वरती पोहोचणार आहे. आणि बघू शकता फोटो काढायचा. पुढच्या अंगाला खोपच्यामध्ये दिसली मस्त रवत करते. चलो मॅरेथॉन साई वर्ल्ड सिटी. दिस न्यू मॅरेथॉन साई वर्ल्ड सिटी. दिस रोड. पाच मिनिटे पुढे चालतो तो वर्ष काही प्रजातीचे काही विविध प्रकारचे हे जैविक असे किडे दिसले. याच्यावरती पाय पडता पडता माझा वाचला. आता सध्या आपण पहिल्या टप्प्यावरती आलो मित्रांनो आणि हे बघा व्ह्यूज किती छान दिसतोय पाठीमागचा. आणि हे यांचं फोटो काढायचं वगैरे चाललेलं आहे. आणि हे नवी मुंबईकरांसाठी खूप छान आहे हे ठिकाण. आणि असं एकदम ताजी ताजी हवा अनुभवायची असेल
तर ह्या करंजाड्याच्या डोंगराच्या तिथे तुम्ही नक्की या आणि खूप छान असा हा पॉईंट आहे. तर हा एकंदरीत बघू शकता, हा किती छानसं दृश्य आहे. आणि क्या वारणी नाईस नाटक इधर से आराम से आ जाओ. मित्रांनो, रोड बघू शकता, एकदम छोटा रोड आहे. दोन्ही साईडनं असं दरी आहे. किडे अतिशय रिस्की पॅच आहे बघा. हा गावात झोपलेलं आहे अक्षरशः. मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नवीन भागात आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. मज़ा आया. और मैं ये जो मज़ा है